तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ड्रीम खाकी या यूट्यूब चॅनलवरती. नुकत्याच झालेल्या 100व्या साहित्य संमेलनाची घोषणा झाली आहे मित्रांनो, आणि ते कुठे भरणार आहे ते बघून घेऊया आपण एकदा. 100व्या साहित्य संमेलनाची घोषणा झाली आहे आणि ते पुणे येथे पार पडणार आहे 26 मध्ये. आतापर्यंत पुण्यामध्ये 5 साहित्य संमेलन पार पडलेले आहे मित्रांनो. ते म्हणजे 1878, 1885, 1906, 1907, 1908 असे 5 साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडलेले आहे. आणि पहिले साहित्य संमेलन सुद्धा पुण्यामध्ये पार पडले आहे, ते 1878 मध्ये, आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे. हरिबाग मध्ये पार पडलेले आहे मित्रांनो 1878 मध्ये. त्याचबरोबर आपण मित्रांनो 99 साहित्य संमेलन सुद्धा पाहून घेऊया. ते म्हणजे 99 मराठी साहित्य संमेलन सातारामध्ये पार पडलेले आहे. ते 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान चाललेले आहे. आणि त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो विश्वास पाटील, आणि स्वागत अध्यक्ष होते शिवेंद्रराजे भोसले. त्याचबरोबर जर आपण विचार केला ते संमेलनाची घोषणा कोण करत असते, तर संमेलनाची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळ करत असते, आणि त्याचे अध्यक्ष आहे मिलिंद जोशी. आणि मित्रांनो आतापर्यंत संमेलनाला समजा 50 लाख रुपये खर्च येत होता, तर 100व्या साहित्य संमेलनापासून त्याला 2 कोटी रुपये अशी मुदत दिलेली आहे मित्रांनो. तर